आज मी तुम्हाला सोयाबीन आणि छोले घालून चमचमीत अशी भाजी कशी बनवली जाते याची रेसिपी दाखवणार आहे। सोयाबीन हे मी गरम पाण्यात 15 मिनिटं ठेवलेली आणि ते व्यवस्थित पिळून घेतले। त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, 1 चमचा मालवणी मसाला, थोडासा चिकन मसाला ऍड करते, वरून थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करते। याला 15 मिनिट असं मी मॅरिनेट करून ठेवणार। तेल गरम करून घेतलं, त्यात तेजपत्ता ऍड करते, कढीपत्ता ऍड करते, बारीक चिरलेला कांदा ऍड करते। लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घेत राहायचा। कांदा लालसर झाला तसा मी यात बारीक चिरलेला हा टोमॅटो ऍड करते। टोमॅटो मऊसूर होईपर्यंत व्यवस्थित परतून घेत राहायचा। 1 चमचा हा मालवणी मसाला ऍड करते, कारण ऑलरेडी मी अर्धा चमचा मॅरिनेट करताना सोयाबीनला लावून ठेवलाय। 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला ऍड करते। यात मी 1 चमचा गरम मसाला ऍड करते। हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। असं पाणी ऍड करून घेते आणि ह्याला 2 ते 3 वेळा उकळी येऊ देते, म्हणजे टोमॅटो कांदा थोडासा जरी कच्चा वगैरे राहिला असेल तर यात शिजून येतो। 2 ते 3 वेळा उकळी आली तशी मी यात मॅरिनेट केलेले हे सोयाबीन ऍड करते आणि एकदा असे थोडेसे परतून घेते। यात 3 शिट्ट्या घेतलेले छोले ऍड करते, थोडेसे मी छोले यात ऍड केले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला 2 वेळा उकळी येऊ द्यायची। तरी कडधान्य टाकल्यामुळे ना टेस्ट छान येते सोयाबीनला। यात मी हे आता वाटण ऍड करणार। या वाटणामध्ये मी खोबरं, 1 कांदा उभा चिरलेला, तसंच 1 लसूण आणि थोडंसं आलं टाकून हे फ्राय करून घेतलं आणि मिक्सरला बारीक लावून घेतलंय। वाटण टाकल्यावर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी 1 स्मॅश केलेला बटाटा ऍड करते। बटाटा टाकल्यावर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला 3 ते 4 वेळा उकळी येऊ द्यायची। बघू शकता याला मस्त अशी उकळी येते, याला अजून 2 वेळा उकळी येऊ द्यायची। थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। वरून थोडीशी मी यावर कोथिंबीर ऍड करते। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी मी सोयाबीन आणि छोलेची भाजी बनवलेली आहे। आज सोयाबीन आणि छोले घालून बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।